नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त अशी डाळ बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे। अशा आकाराची आहे बघा, वाटी अशी आहे। तर तुमच्या कोणत्या पण वाटीचं प्रमाण केलं तर चालेल। आणि 3 चमचे मसूरची डाळ घेतलेली आहे। अशा पद्धतीचा चमचे मी अजून 3 चमचे घेतलेले आहे। थोडीशी जास्त कमी झाली तरी चालेल, पण 3 चमचे घ्या चमचा भरून। कुकर घेतलेला आहे। कुकरमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे। तर त्याच्यामध्ये आता ही डाळ टाकून घेऊया। आणि डाळीला काय करायचं, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। डाळ बघा 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये एक छोट्या आकाराचं टोमॅटो टाकायचं, अर्धा कांदा टाकायचा, 2 हिरव्या मिरच्या, 1 मसाला विलायची, 2 साध्या विलायच्या, 1 जरी टाकली तरी चालेल, 2 लवंगा, अर्धा स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 टाकायचे ह्याच्यामध्ये तेजपत्ते। आणि ह्याच्यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी टाकून घेऊया। त्यात टाकणार आहे बघा अजून थोडंसं पाणी, एक अर्धा ग्लास वाढवलेलं आहे। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद। त्यात टाकणार आहे बघा एक चमचा तूप। तुपाच्या जागी तुम्ही तेल पण टाकू शकता। आणि कुकरला ह्याच्या मी 5 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, खाली उतरून घेतलेलं आहे बघा, मस्त असं झालेलं आहे। तुम्हाला मी हलवून दाखवते। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ना कोमट पाणी टाकायचे। आता तुम्हाला किती डाळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकायचे। कोमट पाणी बघा मी केलेलं आहे। मिक्स करून घेते पहिले मी हे। मिक्स फक्त करून घेतलेलं आहे बघा। आणि डाळ मस्त, आता ही जी तुम्हाला मोठी मोठी डाळ दिसते बघा ही चण्याची, पण ही एकदम गाळ अशी शिजलेली आहे। तर तिला जर आपण घुटून घेतली ना बघा, तर लगेच ही बारीक होईल। तर मी ह्याला काय करते माहिती आहे का, पहिले थोडंसं फिरक्यानं घुटून घेते। थोडंसं बघा मी घुटून घेतलेलं आहे, जास्त काय मी घुटलेलं नाही आहे। पाणी वतायच्या अगोदर जरी थोडंसं चमच्यानं जरी बारीक केलं तर चालेल, पण मला ह्याच्यामध्ये थोडी अशी डाळ जर असलं का नाही खाताना तर मला छान लागते, म्हणून मी थोडीशी ठेवलेली आहे तशी, जास्त घुटलेलं नाही आहे। तडक्या पॅनमध्ये बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेला जागी तुम्ही तूप पण घेऊ शकता। छोटा 1 चमचा टाकलेली आहे मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, थोडीशी टाकायची आपल्याला ह्याच्यामध्ये हिंग पावडर, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचे लसूण आणि आलं, 6 लसणाच्या पाकळ्या आणि आलं आहे, हलकंसं मिक्स करून घ्यायचं। त्यात टाकणारे मिरची पावडर हलवून घेऊया। आणि आता हा तडका पण वतून घेऊया ह्याच्यामध्ये आणि हे मिक्स करायचं। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला गॅसवर ठेवून घेऊया। गॅसवर बघा मी ठेवून घेतलेलं आहे। आता आपल्याला काय करायचे माहिती आहे का, ह्याला एक उकळी येऊन द्यायची, पण ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे चवीप्रमाणे मीठ। तुम्ही ही जर पहिली डाळ शिजवताना जरी मीठ टाकलं तरी चालेल। आणि ह्याला चांगली म्हणजे असं चांगलं उकळलं पाहिजे, मध्ये आपण जे टाकलेले आहेत ना साहित्य त्याच्यामध्ये चव छान मुरते। नाही तर तुम्ही काय करायचं, डाळ काढून घ्यायची आणि डायरेक्ट टोपामध्ये फोडणी टाकून ही डाळ त्यात जरी ओतली तरी चालेल। आता हे चांगलं उकळून घेऊया आपण। मस्त असे बघा उकळलेले आहे। ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगते, आपण टाकली होती चण्याची डाळ आणि मसूरची डाळ, तुम्हाला पाहिजे तर 2 चमचे तुम्ही ह्याच्यामध्ये तुरीची पण डाळ टाकू शकता। आता हे अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। आता तुम्हाला जर पातळ पाहिजे असलं की नाही तर थोडंसं पातळ जरी अजून केलं तरी चालेल, पण हे भाताबर ह्याच्यावर तुम्ही जिरा राईस वगैरे केला तर ह्याच्यावर खायला एकदम छान लागतात। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।